कारलं कडू आलं बाई रडू, आमच्याकडे तर असंच म्हणतात. कारल्याची भाजी कुणालाच न आवडणारी भाजी आहे, तरी पण हेल्थसाठी चांगली असते. आणि मी कारलं कडू न लागणारी अशी भाजी तुम्हाला मी रेसिपी सांगणार आहे. कारलं कट करून घेतलेलं आहे, गोल गोल कट केलेलं आहे, त्याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. तिकडे 2 लिंब कट करून घेतले, डब्यामध्ये कारलं टाकलं आणि लिंबू पिळून घेतलं, त्याच्यामध्ये टाकलं मीठ आणि थोडा वेळ म्हणजे अर्धा तास तसंच ठेवलं. आणि मग मिठामुळे त्याला पाणी सुटतं आणि कडवटपणा सर्व निघून जातो. मी पिळून घेतलेलं आहे सर्व कारलं, एका साईडला करून घेतलं, कारण वास पण कडवट येत होता, कडवटपणा निघून जातो. मग गॅसवर ठेवली कढईमध्ये टाकलं तेल, मोहरी, जिरे आणि त्यामध्ये टाकून दिलं कारलं. छान खरपूस भाजीपर्यंत जे तळून घेतल्या टाईपमध्येच घेतलं, पण भाजून घेतलं. ते कारलं जे फ्राय झालं होतं ते काढून घेतलं मी एका टिफिनच्या डब्यामध्ये. आणि इकडे मी फोडणी मारायला घेतली. आपण नॉर्मल भाजीला जशी फोडणी मारतो त्याच पद्धतीनं मी फोडणी मारायला घेतली. जिरे, लसूण, कांदा टाकला, कढीपत्ता टाकला आणि काळा मसाला टाकला. काळा मसालाची भाजी आवडते ना कारल्याची, छान लागते झणझणीत बनवली की. लाल तिखट टाकलं आणि हळद मी ह्यासाठी टाकली, थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे हळद खाणं चांगले असते. हळद वगैरे टाकून छान असं मी परतून घेतलेलं आहे. पटापट त्याच्यामध्ये कारले टाकले, जे मी फ्राय करून घेतलं होतं ते टाकलं. चिंचेचा कोळ टाकलेला आहे, गूळ टाकला आणि छान परतून घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि मग थोडा वेळ झाकून ठेवलं. असं बुडबुडे फुटले, थोडंसं अजून मीठ टाकलं त्यावर आणि मग मस्त छान असं कारल्याच्या भाजीचा वास येत होता. कडवट नाही तर छान असं आपण जशी वांग्याची भाजी बनवतो ना तशी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.